मित्रांनो, आपला महाराष्ट्र म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचं अतिशय पॉवरफुल इंजिन आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की या इंजिनमध्ये सर्वात जास्त प्रमाणात पेट्रोल नेमकी कोणते शहरे टाकतात? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या राज्यातील पैशांची तिजोरी नेमकी कुठे आहे आणि राज्यातील सर्वात जास्त श्रीमंत शहरे कोणती आहेत? आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे पाहणार आहोत आणि यातलं पहिल्या नंबरचं शहर तर देशाची अर्धी तिजोरी चालवतं. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण कदाचित तुमचं शहरही या लिस्टमध्ये असू शकतं. या लिस्टमध्ये 10व्या नंबरवर आहे विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणजेच आपलं अमरावती शहर. अमरावती आता फक्त शिक्षणासाठीच नाही तर मोठ्या आणि वाढत्या उद्योगांसाठी सुद्धा ओळखलं जाऊ लागलं आहे. इथल्या नांदगाव पेठ MIDC मध्ये टेक्स्टाईल पार्क म्हणजेच कापड उद्योगांचं खूप मोठं जाळं उभं राहिलं आहे. याशिवाय अमरावती हा शेतीप्रधान जिल्हा असल्याने कापूस आणि सोयाबीनची उलाढाल इथल्या मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे. सोबतच नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्त्यांच्या विकासामुळे अमरावतीचं मार्केट एकदम वेगाने वाढत आहे. इथले व्यापारी आणि शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला बिझनेस वाढवत आहे. अमरावती शहराचा एकूण GDP तब्बल 60,000 कोटींच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे अमरावती आता विदर्भातील एक खूप मोठं आणि महत्त्वाचं इकॉनॉमिक पॉवरहाऊस बनत चाललं आहे. 9व्या नंबरवर आहे कामगारांचं आणि कष्टाळू लोकांचं शहर, ते म्हणजे सोलापूर. सोलापूरची चादर आणि टॉवेल फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात निर्यात होतात, हे तुम्हाला माहितीच असेल. इथला हातमाग आणि यंत्रमाग हा उद्योग या शहराच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे, ज्यातून हजारो लोकांना थेट रोजगार मिळतो. याशिवाय सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 महत्त्वाच्या राज्यांच्या सीमेवर असल्याने हे एक मोठं ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक हब बनलं आहे. शेतीचा विचार केला तर सोलापूरच्या डाळिंबाने पूर्ण देशात मार्केट खाल्लं आहे. बिडी उद्योग आणि आता नव्याने MIDC मध्ये येणारे इतर कारखाने यामुळे सोलापूरची प्रगती वेगाने होत आहे. सोलापूर शहराचा एकूण GDP 65,000 कोटींच्या घरात गेला आहे. 9व्या नंबरवर येते आपलं रांगडं कोल्हापूर. भावांनो, कोल्हापूरची ओळख फक्त तांबडा पांढरा रस्सा, चविष्ट मिसळ किंवा फक्त कोल्हापुरी चपलांपुरती मर्यादित नाही, तर इथले लोकही आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. कोल्हापूरच्या श्रीमंतीचं मुख्य कारण म्हणजे इथले मजबूत सहकारी साखर कारखाने आणि दुग्ध व्यवसाय. इथल्या ऊस पट्ट्यामुळे गावातल्या लोकांच्या हातात थेट चांगला पैसा खेळतो. यासोबतच कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंग फाउंड्री उद्योग, ट्रॅक्टर आणि ऑटोमोबाईलचे सुट्टे भाग बनवण्याचे कारखाने आणि इचलकरंजीसारख्या जवळच्या भागात चालणारा कापड उद्योग या शहराला करोडोंचा महसूल मिळवून देतो. इथली सोने चांदीची आणि गुळाची बाजारपेठही खूप मोठी आहे. कोल्हापूरचा GDP जवळपास 75,000 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. 7व्या नंबरवर आहे मराठवाड्याची राजधानी आणि प्रमुख औद्योगिक केंद्र छत्रपती संभाजीनगर. हे शहर पर्यटनासाठी तर जगप्रसिद्ध आहेच, कारण अजिंठा आणि वेरूळ लेण्या बघायला जगभरातून लोक इथे येतात, ज्यातून शहराला मोठं परकीय चलन मिळतं. पण या शहराची खरी ताकद आहे तिथली MIDC, वाळूज, चिकलठाणा आणि आता नव्याने विकसित होत असलेला शेंद्रा बिटकीन इंडस्ट्रियल पार्क. त्यामुळे हे शहर मोठं ऑटोमोबाईल हब बनलंय. बजाज आणि स्कोडा सारख्या जागतिक कंपन्यांचे मोठे प्लांट्स इथेच आहेत. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा सर्वात मोठा फायदा या शहराला मिळत आहे. बियर आणि मद्य निर्मिती क्षेत्रातही हे शहर खूप पुढे आहे. छत्रपती संभाजीनगरचा GDP 85,000 कोटीच्या घरात गेला आहे. लिस्टमध्ये 6व्या नंबरवर आहे रायगड आणि नवी मुंबईचा पट्टा. मित्रांनो, हा एरिया सध्या महाराष्ट्रातला सर्वात वेगाने विकसित होणारा आणि पैशाने फुगणारा भाग आहे. यांच्या श्रीमंतीचं सर्वात मोठं कारण म्हणजे JNTP बंदर. देशातला सगळ्यात जास्त इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा व्यापार याच बंदरातून जहाजाद्वारे चालतो. याशिवाय तळोजा आणि रसायनी MIDC मध्ये असलेले मोठमोठे केमिकल कारखाने आणि फार्मास्युटिकल कंपन्या या शहराला प्रचंड श्रीमंत बनवतात. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू सुरू झाल्यापासून आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम पूर्णत्वाकडे जात असल्यामुळे इथली रिअल इस्टेट मार्केट गगनाला भिडली आहे. आजकाल इथल्या जमिनीचे भाव थेट मुंबईला टक्कर देत आहेत. याचा GDP आता 92,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 5व्या नंबरवर आहे आपलं वाईन कॅपिटल म्हणजेच नाशिक शहर. नाशिक हे खऱ्या अर्थाने शेती आणि मोठ्या उद्योगांचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. इथल्या द्राक्ष शेतीमुळे आणि सुलासारख्या मोठ्या वायनरीमुळे नाशिकचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे आणि इथे भरपूर परकीय चलन येतं. पण इथे फक्त शेतीच नाही तर सिन्नर, सातपूर आणि अंबड यांसारख्या MIDC मुळे नाशिक हे इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल कंपोनंट्स बनवण्याचं अतिशय मोठं केंद्र आहे.
महिंद्राचा प्लांट, HAL सरकार डिफेन्सचा मोठा विमान बांधणीचा कारखाना ओझरमध्ये आहे. सोबतच त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी जवळ असल्याने येथे धार्मिक पर्यटनातही रोज मोठी उलाढाल होते. अलीकडे नाशिकमध्ये IT कंपन्याही आपले बेस बनवू लागले आहेत. नाशिक शहराचा एकूण GDP 1,10,000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. 4थ्या नंबरवर आहे महाराष्ट्राची उपराजधानी आणि आपली सर्वांची लाडकी ऑरेंज सिटी नागपूर. भारताच्या अगदी मध्यभागी वसलेलं असल्यामुळे नागपूर आता देशाचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग हब बनलं आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या महाकाय गोडाऊन इथे आहेत. या शहराचा गेम चेंजर ठरला आहे तो म्हणजे मिहान प्रकल्प. या प्रकल्पामुळे नागपूरमध्ये TCS, इन्फोसिस यांसारख्या मोठ्या IT कंपन्या आल्या आहेत, ज्यामुळे तरुणांना इथे जॉब मिळत आहे. तसेच इथला एव्हिएशन आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरही जोरात वाढतोय. आजूबाजूला असलेल्या कोळशेच्या खाणी आणि मोठे वीज निर्मिती प्रकल्प शहराला मोठी आर्थिक ताकद देतात. मेट्रो आणि समृद्धी महामार्गामुळे नागपूरचा विकास खूप फास्ट झाला आहे. नागपूरचा GDP तब्बल 1,70,000 कोटी रुपयांच्या आसपास गेला आहे. नंबर 3ला आहे ठाणे शहर. मित्रांनो, एक काळ असा होता जेव्हा लोक ठाण्याला फक्त मुंबईत कामाला जाणाऱ्या लोकांचं राहण्याचं ठिकाण समजायचे, पण आता हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. ठाणे आता एक स्वतःची अत्यंत भक्कम अर्थव्यवस्था असलेलं हायफाय शहर बनलं आहे. मुंबईत जागा कमी पडू लागल्याने आणि ट्रॅफिक वाढल्याने अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी आपले ऑफिसेस ठाण्यात शिफ्ट केले आहेत. इथले भव्य IT पार्क्स, TCS यांसारख्या कंपन्यांचे मोठे कॅम्पस आणि अतिशय लक्झरियस रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स शहराला श्रीमंत बनवत आहेत. इथले मोठे मॉल्स आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स बघून अनेकांचे डोळे दिपतात. ठाण्याची वाढती लोकसंख्या आणि त्यांची खर्च करण्याची ताकद खूप मोठी आहे. ठाणे शहराचा GDP तब्बल 3,56,000 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. लिस्टमध्ये 2ऱ्या नंबरवर आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे. मित्रांनो, पुण्याची बातच एक वेगळी आहे. पुण्याने गेल्या 10-15 वर्षात जी अफाट प्रगती केली ती खरंच थक्क करणारी आहे. हिंजवडी, खराडी, मगरपट्टा येथे असलेले हजारो IT कंपन्यांचे महाकाय पार्क्स या शहरात दरवर्षी लाखो कोटी रुपये खेचून आणतात. याशिवाय पिंपरी चिंचवड, चाकर आणि तळेगावची भली मोठी ऑटोमोबाईल MIDC, जिथे टाटा, बजाज, मर्सिडीज यांसारख्या जगभरातील गाड्यांचे कारखाने आहेत, ते पुण्याच्या अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोठा पिलर आहे. पुण्यात देशभरातून आणि परदेशातून मुले शिकायला येतात, त्यामुळे इथलं एज्युकेशन हब आणि रिअल इस्टेट मार्केट कायम तेजीत असतं. सध्या वेगात सुरू असलेलं रिंग रोड आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यावर पुणे आणखी वेगाने पुढे जाईल. पुण्याचा GDP तब्बल 9 लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. आणि अखेर पहिल्या नंबरवर आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, ते म्हणजे भारताची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांची नगरी मुंबई. पैशांच्या बाबतीत मुंबईच्या आसपास भटकेल असं भारतातलं दुसरं कोणतंही शहर सध्या अस्तित्वात नाही. देशाचा शेअर बाजार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स, टाटा, महिंद्रा यांसारख्या भारतातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्य हेडक्वार्टर्स फक्त आणि फक्त मुंबईत आहे. इथलं बॉलिवूड दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल करतं. देशाचा सर्वात मोठा इन्कम टॅक्स मुंबईत भरला जातो. इथली रिअल इस्टेट जगातल्या सर्वात महागड्या आणि प्रीमियम मार्केटपैकी एक आहे. मुंबईचा GDP तब्बल 25 लाख कोटींच्या घरात पोहोचला आहे. हे आकडे एवढे मोठे आहेत की जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था मुंबईच्या एकट्या GDP पेक्षा कमी आहे. तर मित्रांनो, ही होती पैशाने आणि प्रगतीने गजबजलेली महाराष्ट्रातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहर आहे. जरी या लिस्टमध्ये तुमचं शहर नसलं तरी मला कमेंटमध्ये तुमचं शहर सांगा. तिथे कोणता बिझनेस सर्वात जास्त चालतो हे सुद्धा नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा